इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरोम गणादिपूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वार परतरः अर्धेन्दुलसितं दन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रथं च वर्धं हस्ते बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात्। अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या नाशिक महिला आघाडीच्या वतीनं काल संकष्टी चतुर्थी निमित्त प्रभाग क्रमांक 8 मधील श्री नवशा गणपती जॉगिंग ट्रॅक येथे सामूहिक श्री गणपती अथर्व शिषण पठण धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना संपर्क प्रमुख तथा माजी नगरसेवक विलास शिंदे, माजी नगरसेविका नैना गांगुर्डे, माजी नगरसेवक संतोष गायकवाड, नवशा गणपती ट्रस्टचे अध्यक्ष राजूशेठ जाधव, शिवसेनेचे पदाधिकारी कैलास जाधव, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत बेंडकोळी आदी मान्यवर उपस्थित होते। संकष्ट चतुर्थीनिमित्त आयोजित या धार्मिक सोहळ्यात माजी नगरसेविका नैनाताई गांगुर्डे यांच्या वतीनं सर्व उपस्थित महिलांचा वाढदिवसाचा लकी ड्रॉ काढत भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात येणाऱ्या अनोख्या संकल्पनेनं या कार्यक्रमात मोठी रंगत वाढवली आणि सर्वांनी मोठ्या उत्साहात आनंद लुटला। तर उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांसह माजी नगरसेविका नैनाताई गांगुर्डे यांच्या हस्ते विजेता ठरलेल्या असंख्य महिलांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमानिमित्त प्रभागातील असंख्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। तर याप्रसंगी सादर केलेल्या विविध धार्मिक भक्तिगीतांनी परिसर भक्तिरसात मंत्रमुग्ध झाला होता। दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजक प्रबोधन संस्थेच्या अध्यक्षा चैताली अमृतकर, उपाध्यक्षा सरोज दशपुते, सचिव जयश्री अमृतकर, सहसचिव सुनीता शिरोडे, खजिनदार सारिका राणे आदी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार करण्यात आला। प्रभागातील प्रबोधन संस्थेच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांच्या सामाजिक आणि धार्मिक कार्याचं शिवसेनेचे संपर्क प्रमुख विलास शिंदे आणि माजी नगरसेविका नैनाताई गांगुर्डे यांनी भरभरून कौतुक व्यक्त केले। त्या ठिकाणी जो आम्हाला सन्मान आहे तो कधीच मिळाला नसता आणि म्हणून ज्यांनी आम्हाला तिकडे पाठवले त्यांचा अधिकार पहिला आहे आणि त्या अधिकार असल्या कारणाने त्या कार्यक्रमाला 17 कार्यक्रम सोडून त्या कार्यक्रमाला येणं आमची जबाबदारी आहे। आणि मग असं असताना काही अडचणी सुद्धा आल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून। अडचणी अशा आल्या की चतुर्थीच्या दिवशी प्रचंड गर्दी असते, कारण नवशा गणपती महाराज हे सगळ्यांचे वैभव आहे आणि प्रत्येकाची श्रद्धा आहे। आणि मग असं असताना त्या ठिकाणी साहजिकच आहे जे श्रद्धाळू आहेत, भाविक आहेत, ते त्या ठिकाणी अशा चतुर्थीच्या आणि यात्रेच्या दिवशी येतात। त्या दिवशी प्रचंड गर्दी होते। गर्दी झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रशासकांवरती, त्यांच्यावरती, ट्रस्टीवरती तो सगळी जबाबदारी असते, तो ताण पडतो। आणि मग त्यामुळे त्या ठिकाणी कार्यक्रम घ्यायची इच्छा असताना, त्यांची सुद्धा संमती असताना आणि एवढं मोठं वैभव हे सगळं आपल्या भागात एवढ्या मोठ्या प्रतीचे कार्यक्रम करतात। सरोजताई तर या सगळ्या कार्यक्रमातून ते अजूनही वेगवेगळे कार्यक्रम करतात, मी त्यांचे फोटो बघत असतो। याचं कारण असं आहे की आपल्यामधल्या किंवा आपल्या परिसरातल्या किंवा आपल्या भागातल्या कुटुंबातल्या महिला आपलं जबाबदारी, वैयक्तिक कुटुंबाची जबाबदारी, मुलांची, संसाराची जबाबदारी सांभाळून त्याही पलीकडे जाऊन काहीतरी करण्याचं त्यांचं ध्येय असतं आणि ते ध्येय साकारण्यासाठी कधी त्या ग्रामीण भागात जातील, कधी शाळांमध्ये सगळ्या जातात आणि तिकडचे लोक आम्हाला सांगतात तुमच्या प्रभागातल्या अशा महिला आल्या। आणि खरंच सांगतो त्यावेळेस ज्यावेळेस लोक बाहेर चर्चा करतात त्यावेळेस आम्हाला सुद्धा अभिमान वाटतो की अशा प्रभागाचं नेतृत्व आम्ही करतोय ज्या ठिकाणी ह्या महिला भगिनी, ह्या आमच्या माता भगिनी एवढ्या जबाबदारीनं काम करताय। त्यावेळेस आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी अभिमान वाटतो आणि आम्हाला सुद्धा या प्रभागाचं नेतृत्व करताना सुद्धा अभिमान वाटतो। आणि शहरात जर आपण कुठेही बघितलं तर गंगापूर रोड म्हटलं की आज प्रत्येकाचं एक स्वप्न झालेलं आहे, गंगापूर रोडला घर असायला हवं। याचं कारण असं इथं असलेली शांतता, या भागात असलेले संस्कार, या भागात असलेल्या रूढी परंपरा, या भागातले सगळे नागरिक आणि यांचा एकत्रित असलेला सगळा एक चांगला संबंध, एक या शहरामध्ये आपल्या भागाचं एक वेगळं वैभव त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। आणि म्हणून प्रत्येकाला हेवा वाटतो की अशा भागामध्ये आपण राहणं पसंत आणि अशा भागांचं आम्ही नेतृत्व करतो। त्याच्यामुळे आम्ही सुद्धा आमची कॉलर टाईट होऊन जाते। पुढले नगर गंगापूर रोड म्हणजे हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे
पण मग त्यावेळेस आमची सुद्धा जबाबदारी येते की ज्या ज्या वेळेस जो जो प्रसंग असेल, आनंद असेल, सुखाचा असेल, दुःखाचा असेल, त्या ठिकाणी अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्था महिला आघाडी यांच्या वतीने सामूहिक अथर्व शिष्य पठणाचा जो कार्यक्रम आयोजित केला आहे, त्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे संपर्क प्रमुख माननीय विलासअण्णा शिंदे, तसेच नवशा गणपती ट्रस्टचे अध्यक्ष राजूभाऊ शेठ जाधव, तसेच आमचे शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख कैलासभाऊ जाधव, आमच्या कविता मामी गायकवाड संस्थेच्या अध्यक्षा चैतालीताई, उपाध्यक्षा सरोजताई, आमच्या सविताताई सरडे, सर्वच आयोजक इथे उपस्थित राहिले. प्रथमतः मी सर्वांचे स्वागत करते आणि संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. का मला माहिती आहे दरवर्षी दर महिन्याला सर्व महिला आवर्जून 21 आवर्तनं हे आपल्या गणपती अथर्व शिष्याची म्हणत असतात आणि त्याने एक नवीन वेगळी चैतन्याची जी ऊर्जा निर्माण होते आणि हा जो परिसर आहे हा एकदम भक्तिमय वातावरणामध्ये अगदी मंत्रमुग्ध होऊन जातो. तर याचं सर्व श्रेय हा जो उपक्रम ज्यांच्या माध्यमातून चालू झाला अशा आमच्या सरोजताई आणि ज्यांचं सहकार्य लाभलं असे आमचे राजू शेठ जाधव, तर खरं त्यांचं तर मी खूप खूप अभिनंदन करेल. आणि जेव्हा सरोजताईंनी आम्हाला सांगितलं की असा कार्यक्रम करायचा आहे आणि तो ॲक्च्युली कार्यक्रम आपल्याला तिकडे बाहेर करायचा होता, पण मग त्या काही कारणास्तव शक्य नाही झालं. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला त्यांनी असं सांगितलं की परवानगीसाठी अण्णा वाट बघत होते की कधी जायचं आपल्याला पोलीस स्टेशनला. म्हणजे दरम्यान प्रबोधन संस्थेच्या सर्व महिलांच्या सामूहिक श्री गणपती अथर्व शीर्ष पठणाच्या स्वरांनी श्री नवशा गणपती जॉगिंग ट्रॅकचा परिसर भारावून गेला होता. आमच्या सर्व नगरसेवकांचं आम्हाला कायम संपूर्ण सहकार्य असल्याचं सांगत प्रबोधन संस्थेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी प्रभाग क्रमांक 8च्या शिवसेना नगरसेवकांचं कौतुक व्यक्त केलं. मुहूर्त साधून प्रबोधन संस्था महिला आघाडी यांनी जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमासाठी विलासअण्णा शिंदे यांनी खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे. तसेच नैनाताई गांगुर्डे यांनी पण हा कार्यक्रम राबवण्यासाठी आणि यशस्वी करण्यासाठी खूप मोठं आम्हाला सहकार्य केलेलं आहे. सरोज दशपुते यांच्या आयडियातून, कल्पनेतून हा प्रोग्राम आम्ही ठेवलेला आहे. नैनाताई गांगुर्डे आम्हाला नेहमी महिलांना खूपच मदत करत असतात आणि या एरियाच्या त्या माजी नगरसेविका असल्यामुळे त्यांचा आम्हाला नेहमी खूप आधार वाटत असतो. अशीच त्यांनी आता हिवाळ्याचा एक सीझन चालू आहे, अशीच महिलांची पण एक ट्रीप घडवावी अशी आम्हाला सगळ्यांना इच्छा आहे, मनापासून इच्छा आहे की त्यांनी पूर्ण करावी. त्या नैनाताई पूर्ण करतीलच, त्याबद्दल काही शंका नाही. सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन. धन्यवाद. तो एकदम वाणी समाजाला अगदी वाखाणण्याजोगा आहे आणि आज जे प्रबोधनामधून जे आज आम्हाला शिकायला मिळणार आहे पुढे, त्याच्यासाठी हे महिला मंडळ जे तयार झालं प्रबोधनाचं ते खूपच अगदी छान झालंय आणि सर्व आम्ही अगदी पूर्ण त्यांना साथ देणार आहोत. विटली बास्केटची फाउंडर आहे आणि आजच्या ह्या कार्यक्रमाची अध्यक्षा मी खूप खूप धन्यवाद मानेल की विलास शिंदे आणि नैनाताईंनी आम्हाला खूप सहकार्य केलं. वेळोवेळी त्या प्रभागामध्ये खूप सारे उपक्रम राबवून प्रत्येकापर्यंत ते पोहोचतात, प्रत्येकाच्या घरापर्यंत त्यांचे विचार जातात आणि अशीच आम्हाला यापुढे त्यांनी अशीच संधी द्यावी, अशीच मदत करावी आणि आपण प्रबोधनाचा झेंडा प्रत्येकाच्या घरी लावू, प्रत्येकाच्या घरी एक दिवा लावू अशी आजच्या या कार्यक्रमाच्या वतीने ग्वाही देते आणि अण्णांकडून मी मदतीची अपेक्षा करते. धन्यवाद. खूप छान उपक्रम आम्ही वर्षभर राबवत असतो. अगदी उदाहरणच द्यायचं असेल ना तर अगदी गोरगरिबांच्या म्हणजे घरी जाऊन आम्ही त्यांची काय असेल ती गैरसोय असेल ती दूर करत असतो. पाड्यावर जाऊन मुलांना खेळणी देणे, कपडे देणे, दिवाळीचं फराळ देणे, फटाके त्यांना देणे, या गोष्टी सुद्धा आम्ही करत असतो. निमित्त अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाज प्रबोधन संस्था याची मी नाशिक शहराची उपाध्यक्ष म्हणून आणि अथर्व शीर्ष यांची प्रमुख म्हणून मी सरोज दशपुते बोलते. आमचं अथर्व शीर्षाचं गेले मंदिरात, नवशा गणपती मंदिरात गेले 5 वर्ष झालं प्रायोजन असतं आमचं. ते मी सुरू केलेलं आहे. बाप्पाच्या आशीर्वादाने एक छोट्याशा रोपट्याचा आता वटवृक्ष झालेला आहे आणि नाशिक मधल्या सगळ्या परिसरातनं महिला येतात. श्री सुक्त आपलं अथर्व शीर्ष म्हणतात आणि अशा प्रमाणे आमचा हा आता ओघ खूप मोठा झालेला आहे आणि आमची जी प्रबोधन संस्था आहे
ती याच्यासाठी आहे की आपण असं समाजकार्य केलं पाहिजे की त्यातून काहीतरी प्रबोधन होईल. प्रमुख महिलांच्या हस्ते गणरायाच्या आरतीनंतर प्रसाद वाटप करून या धार्मिक कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.